धर्मशास्त्रामध्ये माता माऊल्यांकरता काही काही गोष्टीचा निषेध सांगितलेला आहे. जसं माता माऊल्यांनी गुरुचरित्र अजिबात वाचायचं नाही, त्याचे काही कारण आहेत. नवनाथ अजिबात वाचायचं नाही, त्याचंही काही कारण आहे. संस्कृत सप्तशती अजिबात वाचायचं नाही, त्याचं काही कारण आहे. बीज मंत्राचा जप माता माऊल्यांनी करायचं नाही. बीज मंत्र ओम, ओमचा जप तेव्हा केला जातो जेव्हा व्रतबंध संस्कार, उपनयन, मौंजी बंधन, ज्याच्यामध्ये ब्राह्मणाच्या मुलाची मुंज 8व्या वर्षी, क्षत्रियाच्या मुलाची मुंज 11व्या वर्षी आणि माहेश्वरी म्हणजे मारवडी समाजाच्या मुलाची मुंज 12व्या वर्षी. ती मुंज झाल्यानंतरच ओम गायत्री मंत्राची दीक्षा दिल्यानंतरच ते करायला लागू चालतं. ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही, आपण खूप करतो तरी मग आपल्याला त्याचा काही अनुभव येत नाही. कारण की या विश्वामध्ये आणि या जगामध्ये हे दोनच अनुष्ठान इतके पॉवरफुल आहे. कोणी जर का विचारलं तसं सर्व आपण सगळ्या देवांमध्ये श्रद्धा ठेवायची. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता सांगितलेले आहेत. आता कुलदैवत कुलदेवी एकच असतं, त्यांच्यामध्ये श्रद्धा ठेवायची. पण याचा अर्थ दुसऱ्याचा आपण हे करायचं काय म्हणजे भक्तीच करायची नाही किंवा दुसऱ्यांना तिरस्कृत करायचं किंवा दुसऱ्या देवाची निंदा करायची असा अर्थ होत नाही. श्रद्धा एक में रखो निंदा किसी की मत करो. आपलं कुलदैवत कुलदेवी आणि गुरु हे 3 महत्वाचे आहेत. त्यातली त्यात इष्टदैवत जर का म्हणून तुम्हाला कोणी लागत असेल तर या जगामध्ये जर का तुम्ही अडचणी, समस्या, परेशानी तुमच्यामध्ये असतील तर निशुल्क निस्वार्थ भगवान दत्तात्रय आणि भगवान नवनाथ त्यांचे शिष्य हे दोनच अनुष्ठान या जगामध्ये खूप पॉवरफुल आहेत. बरेच लोक परेशान आहे. लोक म्हणतात आम्हाला असं केलं कुणीतरी, हेच आणून फेकलं कुणीतरी तेच. तर अशा समस्या जर का असतील तर दर गुरुवारी इथं आलं पाहिजे आणि हे पुस्तक घेऊन हे दत्तात्रय वज्र कवच आणि दत्तस्तुती ही उपासना जरी आपण केली तरी देखील आपल्याला याची अनुभूती प्रतीती यायला सुरुवात होते. दत्तात्रय वज्र कवच ज्याचं महात्म्य असं आहे की हे दत्तात्रय वज्र कवच वाचल्यानंतर शारीरिक व्याधीचं निरसन होतं अशी मान्यता आहे. जे काही आपलं थोडंसं मानसिक शारीरिक व्याधी वगैरे आपल्याला असतात, हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. म्हणजे याचा अर्थ आपण मेडिकल सायन्सला मानूनच करायचं असं नाही की हे वाचलं म्हणजे दवाखान्यात जायचं नाही असं नाही. डोकं दुखलं गोळी घ्यायचीच, पेनकिलर घ्यायचीच, पण तरीही कायमसाठी आपण जर का दत्तात्रय वज्र कवच वाचलं तर आपलं जे दिल और दिमाग दोनों भी तंदुरुस्त हो जाता है इससे. आणि दत्तस्तुतीमध्ये अलौकिक वेद मंत्र, काही श्रुतींचे मंत्र आलेले आहेत. त्याच्यानंतर 12 वाजता आरती असते. ती आरती गर्भगृहामध्ये. आता दत्तात्रय दत्त भक्तीचा एक नियम आहे, मधातून कोणी प्रवेश करू नये. आता आपण जे रेग्युलरचे भक्त इथं आहे त्यांनी एक दुसऱ्याला सांगितलं पाहिजे आरती कशी घ्यायची, कसं मधात जायचं नाही. हे जे रेग्युलर इथं येतात त्यांनी दुसऱ्याला सांगायला पाहिजे. कारण भरपूर जण मला इथे नवीन दिसत आहेत, जवळपासचे असतील किंवा लांबचे असतील मला माहिती नाही, परंतु आज आलो नंतर आलो नाही त्याचा फायदा होत नाही. तर मागे आम्ही इथे जो रेग्युलर मंदिरामध्ये येईल, रेग्युलर गुरुवारच्या आरतीला येईल, एखाद दिवशी खाडा झाला तरच आम्ही त्याला ज्योतिषीय मार्गदर्शन करणार असं सांगितलं होतं. आमच्या ज्योतिषीय सल्ल्याकरता अख्खा महाराष्ट्र तरसलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून आम्हाला फोन येतो. म्हणून सगळ्या आमच्या भक्तांना आम्ही सांगू इच्छितो की ज्यांना हे ज्योतिषीय मार्गदर्शन पाहिजे, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, वैदिक पंचांग ज्योतिषानुसार ज्यांना सल्ला पाहिजे आणि ज्यांना आपली जन्मकुंडली आम्हाला दाखवायची इच्छा आहे त्यांनी बुधवारी फोन करायचा. बुधवारी फोन करून आमची अपॉइंटमेंट घेऊन आम्ही जर का गुरुवारी इथे असलो तरच ॲस्ट्रॉलॉजिकली, न्यूमरोलॉजिकली सजेशन म्हणजे ज्योतिषीय सल्ला मार्गदर्शन मिळेल उपासनेच्या नंतर. आणि आम्ही जर का नसलो तर ही आरती कंपल्सरीच आहे. बरोबर आहे का? आम्ही जरी नसलो, कारण की कोणी जरी नसलं दुसरं कोणी करणारच आहे. कोणी असो का नसो, आमच्या गोफनेताई मात्र इथे येऊन हे कंटिन्यू करतात. त्यांच्याकरता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, कोणी असो का नसो. आरतीपेक्षा ही उपासना फार महत्वाची आहे. तुम्ही जर का येऊन दर गुरुवारी आमच्या सोबत हे म्हटलात तर शिकायची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिकली पान नंबर किती आहे, पान नंबर सांगून जर का सोबत वाचलं. बऱ्याच लोकांना वाचता येत नाही. जे लोक आई सुद्धा शिकले नाही ते खडाखड ज्ञानेश्वरी वाचतात. ही देवाची कृपा आहे. तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली वाचता येईल, संस्कृत जरी असलं, पण त्याला सोबत वाचावं लागेल ना. म्हणून ज्याला उपासना अटेंड करण्याची इच्छा आहे त्यांना दर गुरुवारी 11 वाजता यायचं आहे. ज्यांना ज्योतिषीय सल्ला पाहिजे त्यांनी बुधवारी फोन करायचा आणि गुरुवारी इथं यायचं. इथलचे रेग्युलर लोक आमचे येत आहेत त्यांच्याकरता फक्त निशुल्क आहे. बाकीचे जे लोक येतात त्यांच्याकरता डिटेल्स आमचे शिष्य त्यांना देतील. तर ज्यांना महाराष्ट्रातून इथं येणं शक्य नसेल तर त्यांच्या करता ऑनलाईन त्यांनी आठवड्यात कधीही फोन केला तरी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांचं जे आहे ऑनलाईन केलं जातं. जन्मतारीख, त्याचबरोबर जन्म दिनांक, जन्म ठिकाण, त्यांची काय अडचण आहे त्याचं पूर्ण मार्गदर्शन प्युअर वैदिकीय पंचांग ज्योतिषानुसार केलं जातं. इथे कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी
नको त्या गोष्टी आपल्या मंदिरामध्ये केल्या जातात. दुसरं एक महत्त्वाची सूचना अशी आहे की बऱ्याच लोकांच्या आता जन्मतारखा नाही आहेत. काय आहे? बऱ्याच लोकांच्या जन्मतारखा नाही आहेत. म्हणजे जन्मतारीखच जर का नसेल, बरं जन्मतारीख असून परत जर का जन्म वेळच नसेल तर मग ते भविष्यच निघू शकत नाही. त्याच्याकरता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, न्यूमरॉलॉजीमध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये पामिस्ट म्हणतात याला, म्हणजे हँडलाईन ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यानंतर काही इथून बघतात, असे बरेच त्याचे मार्ग आहेत, फेस रिडिंग वगैरे. ज्याची जन्मतारीखच नाही आणि ज्याचा जन्मवेळच नाही त्यांनी काय करायचं, ही मोठी दुविधा आहे. तर त्याकरता एक हस्तसामुद्रिक शास्त्र आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रतिपादित केलेलं आहे. हस्तसामुद्रिक शास्त्र कसं ओळखायचं की कोणता ग्रह अनिष्ट आहे. आता बघा, प्रत्येकाचा हात पांढरा आहे ना, पण पांढऱ्यामध्ये पण खूप प्रकार असतात. काहीचा निव्वळ पांढरा असतो, हा हात निव्वळ पांढरा असतो, त्याच्यामध्ये लालसर पांढराही नसतो, पिवळसर पांढराही नसतो, काळसर पांढरा नसतो. जर का निव्वळ पांढरा हात असेल तर समजावं शुक्र त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अधिक हवी आहे. म्हणजे शुक्र ग्रह त्याचा अनिष्ट आहे आणि शुक्राकरता त्यांनी काय केलं पाहिजे उपाय. नंतर काहीचा पांढरट लालसर असतो, म्हणजे पांढरा लाल. आता पांढरा लाल आहे माझा, तर ज्याचा पांढरा लाल हात आहे समजावं त्याच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ अनिष्ट आहे. काहीचा असतो पांढरट पिवळा, पिवळा रंग गुरु ग्रहाचा आहे, बृहस्पती, तर समजावं गुरु अनिष्ट आहे. आणि काहीचा असतो पांढरट काळा, तर पांढरट काळा म्हणजे शनी, राहू आणि केतू. त्यातली त्यात पुन्हा रेषा, ह्या ज्या हातांच्या रेषा आहेत, तर ही जी रेषा आहे ना, ही रेषा, हिला हृदय रेषा म्हटलेलं आहे. हस्तसामुद्रिक शास्त्र फार प्रगत आहे. ही जी रेषा आहे हृदय रेषा, कमी नसावी जास्ती पण नसावी, पण कमीत कमी 70-80% ही रेषा असावी, म्हणजे माणसाचं हृदय एकदम तंदुरुस्त राहतं. आणि सगळ्या शरीराचा महत्वाचा अवयव हृदयच आहे. एक झटका जरी आला माणसाला तर घरचे घाबरतात आणि दवाखान्यात नेतात. म्हणून माणसाची हृदय रेषा अतिशय परिपक्व असल्या पाहिजे. ही आहे हृदय रेषा. त्या हृदय रेषेच्या खाली ही जी रेषा आहे ना, ही दिसते, ही मस्तक रेषा आहे. ही मस्तक रेषा सुद्धा अशी फुल पाहिजे, ही अर्धवट नसावी. जर का ही रेषा अर्धवट असली तर मग विचारताच कामा नाही. आणि त्याच्यानंतर ही जी रेषा आहे ही जीवन रेषा आहे, जीवन रेषा. त्याच्यानंतर इकडे विवाह रेषा जातात, भरपूर असं आहे. आणि त्यातली त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाग्य रेषा. याला मणिबंध म्हणलेलं आहे, मणिबंध. याला काय म्हटलेलं आहे शरीराला, ह्या हाताला हा मणिबंध आहे. या मणिबंधाच्या बरोबर मध्य भागातून जी रेषा निघलेली आहे याला म्हटलेलं आहे भाग्य रेषा. याला काय म्हटलेलं आहे, भाग्य रेषा. ती जर का सरळ असली, ती भाग्यरेषा निघून जर का सरळ लंबी लचक असली तर मग पाहायचंच काम नाही, करापा होणारच आहे. पण जरीही नसली पण थोडी तरी असली पाहिजे. भाग्यरेषा जर का थोडी जरी असली तर सुख प्राप्त होणार, प्रयत्नांती परमेश्वर मिळणार, व्यवसायामध्ये यश येणार, ऐश्वर्याची प्राप्ती होणार. परंतु हे कशा करता आहे, हस्तसामुद्रिक शास्त्र प्रगत आहे. ज्याची जन्म तारीखच नाही, जन्म टाइम नाही, त्याच्या करता आहे, विनाकारण नाही. मग जन्मकुंडली उगं लपून ठेवायची नाही, हे दाखवायचं, तशी रिकामे कामं करायची नाही. येतं एक लक्षात, हे त्याच्या करता आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, भरपूर ठिकाणी जन्मकुंडली दाखवली आणि भरपूर ठिकाणी आपण फेस रिडिंग म्हणजे चेहऱ्यावरनं भरपूर जणांनी भविष्य सांगितलं असेल, हाताच्या रेषावरनी भरपूर भविष्य सांगितलं असेल, तरी देखील आपल्याला त्याची काहीच प्रचिती येत नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्याला बऱ्याच जणाला आपलं कुलदैवत काय हेच माहीत नाही. आणि कुलदैवत माहिती करून घेण्याकरता आपलं गोत्र कोणतं हे पंचांगातून आधी काढून घ्यावं लागतं. ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी अगोदर गुरुजीकडे जाऊन पंचांगामधून आपलं गोत्र काढून घ्यायचं. गोत्र काढलं की मग कुलदैवत कुलदेवी निघतं. कुलदैवत कुलदेवी जर का माहिती नसेल, गोत्रही माहित नसेल, गोत्राचं उच्चारणच होत नसेल, तर मग पित्रांचा वगैरे कोप होतो.